सो हाय फ्रेंड्स, आज माझं पूर्ण कंप्लीट झालं. म्हणजे हे जे गणितांचं शेड्यूल होतं पूर्णच्या पूर्ण कंप्लीट झालं. बघा शकता तुम्ही, जसं की माझं पूर्ण राईट आहे. पण आता मी परत रिव्हिजन करते, कारण की जसं मी त्या दिवशी म्हणलं होतं एक व्हिडिओमध्ये की केमिस्ट्री कंप्लीट झाले, पण मला त्याच्यात खूप कमी मार्क आले ते जेव्हा टेस्ट चालू होत्या क्लासेसमध्ये. तर मग परत रिव्हिजन तर करावंच लागणार ऑफकोर्स. तर मग आज मी इथं स्ट्रेट लाईन, सर्कल, आणखीन इथं लिमिट्स, लिनियर प्रोग्रामिंग बाकी होते. हे लेक्चर सगळे केले. प्लस 12 तारखेची फर्स्ट शिफ्टचं क्वेश्चन्स होते 4-5 गणितांच्या सरांनी घेतले, ते केले, सॉल्व करून बघितले, आणि नाही आले तर सोल्युशन बघितलं, म्हणजे सॉल्व करून बघितले फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्टचं. आणि प्लस फिजिक्सचे 2 चॅप्टर गेले, रोटेशनल डायनॅमिक 4 केले, रोटेशनल डायनॅमिक, मेकॅनिकल फ्लुइड, KTG, थर्मोडायनॅमिक, हे 4 चॅप्टर झाले. 2 चॅप्टरचे मी क्वेश्चन्स पण सॉल्व केले, 2 चॅप्टरचे क्वेश्चन्स बाकी आहे. फक्त नोट्स वाचले त्याचे. नोट्समध्ये पण फॉर्म्युले, ग्राफ, आणखीन जे क्वेश्चन सॉल्व केलेले होते ते अशी मी रिव्हिजन केली. आणि हे मी यूट्यूबवर टाकते दररोज, त्याच्यामुळेच रेग्युलर यूट्यूबवर टाकते, त्याच्यामुळेच मला एवढंच चांगलं माझं कंप्लीट झालं. झालंच नसतं. एवढंच आहे आज सांगण्यासारखं. थँक्स फॉर वॉचिंग.